हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर ओपन आहे दरवाजा, ओपन आहे, उघडा उघडा. चला तर इकडे ना सगळे काही उन्हाळ्याचे पदार्थ आणलेले होते, म्हणजे जे पण केले ते. तर पापड्या, उपवासाचे, नागलीचे पापड, तांदूळ, कुरडई वगैरे सगळं काही मम्मीच्या इकडे केलं होतं. तर ते आता डबे वगैरे मध्ये भरून ठेवायचं होतं. मागे ना घर वगैरे पण आवरलेलं होतं ना, तर आता सगळं काही रिक्षामध्ये घेऊन आली. तर भरपूर साऱ्या वर्षभर आपल्याला लागतात ह्या, तर भरपूर क्वांटिटीमध्ये करायच्या असतात. तर हे बघा मस्त अशी आपली पांढरं शुभ्र कुरडई, नागलीचे पापड, तांदळाचे खिसीचे पापड, सगळे काही पापड वगैरे, उपवासाच्या चकल्या, वेफर्स, कीस वगैरे सगळं काही केलेलं होतं. तर मम्मीने सगळं काही बॅगिंमध्ये पॅक करून दिलं आणि त्यानंतर आता मी सगळे डब्यांमध्ये भरतो. तर सगळे काही व्हिडिओ संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. जरा काही प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरून ठेवलं. त्यानंतर आपली सई मस्त बडबड करत होती आणि तिचा अभ्यासही चालू होता. आता ज्युनियरला गेली ना, तर अभ्यासही करत होती. त्यानंतर रात्रीचे जेवण वगैरे झाले. मस्त मिस्टरांनी पान मसाला आणला होता, तर मस्त पान मसाला मला खूप आवडतो. सईला काही दिलं नाही, पण वरची चेरी सईला खायची होती म्हणून ती आली होती. मग चेरी काढून तिने खाल्ली. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर बघा, तर सईला साडी घालायला खूप आवडते. हे बघा माझ्या ओढणीची साडी घालून मला म्हणते, बघ मम्मी मी कशी दिसते, तुझी नवीन ओढणी ना. तर मी घालून बघितली, खूप छान दिसते ना मला, अशी तिची बडबड चालू होती. पण बाहेर आहे आमच्या इथे काम चालू आहे, त्यामुळे थोडा मशीनचा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेलं आहे. हे ना मी शॉर्टसाठी काढला होता एक व्हिडिओ, तर तुमच्यासोबत शेअर केला. ती म्हणते मम्मी मी नवरीबाई झाली आहे असं. तर मुलीची पहिली साडी ओढणीच असते, आईची ओढणीच असते असं. चला ती मला म्हणते तू बोल ना, सगळ्या ताईंना सांग ना मी कशी दिसते हे, असं तिचं चालू होतं. खूप बडबड करावं लागते आणि बऱ्याच ताईंना खूप आवडते. ज्या पण ताईंचे मला कॉल येतात शेवईसाठी ना, तर ते सईचं पहिले कौतुकच करतात, नंतरच शेवईची ऑर्डर देतात. आणि आपल्या मायलेकी साडीच कलेक्शन व खूप छान साड्या आलेल्या आहे. नक्की बघा, खूप सुंदर आहे, मस्त कमी दरामध्ये तुम्हाला खूप छान साड्या भेटणार आहे. तर नक्कीच मायलेकी कलेक्शनचं, मायलेकी साडी कलेक्शन चॅनलला तुम्ही व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. आणि चला आता पुढे एक रेसिपी पण शेअर करते तुम्हाला मी. चला आज मस्त पाववडे करायचे होते, पाववडा. तर इकडे मी बेसन पीठ घेतलेले आहे, सम्राटचंच बेसन पीठ घेतलेले आहे हे. त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाकायचं आहे. तर बऱ्याच त्यांनी मला आहे ना भजे करण्याची रेसिपी शेअर करायला लावली होती, ती पण करेल नक्कीच मी. पण तुम्हाला आज मी करते, तर इकडे मी तुम्हाला दाखवते. ओवा टाकला, ओवा हातावर थोडा घासून घेतला आणि मिक्सरमध्ये ना लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना माझी मिरची जास्त बारीक होत नाही, कितीही दळलं तरी. आणि जास्त काही मला तिखट करायचे नव्हते, कारण सई पण खात असते ना. तर थोड्याच हिरव्या मिरची लसूण घेतलं, तर लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरला तरी खूप छान टेस्ट येते. त्यानंतर हे सगळं काही पाणी टाकून मिक्स केलं आणि खूप छान मस्त असे ना घरीचे ना मस्त पावडे तयार केले मी. तर तळले. तर हे बघा मस्त बेकरीतून पाव आणलेले होते. तर चला तर कसे झाले होते पुढे बघा.
सईला बुक भेटल्या का? भेटल्या नाही सई, घेतले आपण. सई आता कोणत्या स्टँडर्डला गेली? सगळ्या ताई विचारत होत्या सई कोणत्या स्टँडर्डला आहे, तू सांग आता. ज्युनियर केजी. आणि तुझ्या स्कूलचं नाव? नाही, स्कूलचं नाव नाही सांगायचं आहे ना बाळा. आता सईना नर्सरीला होती पहिले, आता ज्युनियरला गेलेली आहे. आणि ज्युनियरची पुस्तकं बघा आमचे सईचे. सई एवढा स्टडी करणार आहे, हो ना बाळा? आज नाही, वर्षभराचे. हे बघा सईला स्कूलमध्ये एवढं काही भेटलेलं आहे. गाईच. हे बघा गाईजवाली बघा कशी म्हणते बघा. तू खोलते का? हे बघा आर्ट फेस्टिवलचं तर आर्ट फेस्टिवलचं भेटलेलं आहे. यामध्ये पण आहे ना असतं, स्कूलमध्ये लागतं, कंपल्सरी. हे बघा 4,352 रुपयाचे सईचे, 4,330 रुपयाचे बुक आहे सईचे, ज्युनियर केजीचे. हां, सँडल पण घेतली सईला नवीन नवीन. सई आता ज्युनियरला गेली ना, मग सईची खरेदी सुरू झाली. होतं ना बाळा. सई तुला सईने तर लगेच घालूनच घेतले होते है ना सई? छान सईला सँडल घेतले. नको ते लागतं आपल्याला स्कूलमध्ये. सईचं मागच्या वर्षीचं पण हे असंच आहे, पण हे कंपल्सरी असतं त्यामुळे ते घ्यावंच लागतं. कलर नाही करते बाळा, हे तू रोज स्टडी करायचा याचा. ए फॉर ॲपल वगैरे हे आहे. हो, हे बघ हे सगळं काय भेटलेलं आहे. हे प्लॅन्टचे सगळे याच्यात सई तुझ्या मागच्या वर्षीचं असंच होतं ना. हे आर्ट फेस्टिवलची बुक आहे. आणि मग सईला आहे ना पेन्सिलचं बॉक्स, इरेझर, शॉर्पनर वगैरे, आणि शाळेत जे काही लागतं ना वर्षभर सगळं काही भेटतं. जे वर्षभर जे पण लागतं ना स्कूलमध्ये सगळं काही भेटून जातं, म्हणजे पुन्हा आपल्याला बाहेर खरेदी करायची. तर हे सईला बुक वगैरे भेटले, नोटबुक बुक सगळं काही, आणि चेरी ब्लॉसम बुक, ड्रॉइंग बुक सगळं काही भेटून जातं तेवढ्या प्राईजमध्ये. म्हणजे वर्षभर आपल्याला बाहेरून काही घ्यायची गरज पडत नाही, सगळं काही सेट दिला जातं. तर सईचं आता ॲडमिशन बाकी आहे, कारण ॲडमिशन डेट अजून दिली नाही, म्हणजे दिलेली आहे थोडीशी लेट दिलेली आहे. तर म्हणजे डेटनुसार ॲडमिशन वगैरे घेऊ असं. पण आता सईचं ज्युनियरचं स्कूल सुरू झालेलं आहे. बऱ्याच ते बोलल्या होत्या की सईला सुट्टी वगैरे नाही आहे का, तर तिची नर्सरीचं रिझल्ट लागल्यानंतर तिला 15 दिवस सुट्टी होती. आणि आता पुन्हा तिची ज्युनियरला गेली तर स्कूल सुरू झालेली आहे. मे महिन्यामध्ये लागेल पुन्हा सुट्टी. बापरे, एवढ्या सगळ्या काही माझ्या सईच्या बुक आहे. आता सई एवढा अभ्यास करणार आहे, हो ना बाळा? तर आता सई ज्युनियरला गेलेली आहे. सईला सुट्ट्या म्हणजे नर्सरीचे पेपर वगैरे झाले, आणि त्यानंतर आहे ना 15-20 दिवस सुट्ट्या होत्या. 15 दिवस असेल, जास्त पण नव्हत्या. आणि लगेच स्कूल सुरू झाली. अजून ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे, पण मग ज्युनियर केजीचं झालं आहे सिलेबस वगैरे शिकवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आता रोज जाते सई शाळेमध्ये, पण नंतर मे महिन्यामध्ये वाटतं सुट्ट्या असेल तिला. तर आता बुक भेटले. आता ॲडमिशन तिची ना ॲडमिशनची डेट दिलेली, मग तेव्हा ॲडमिशन घेऊ असं. अजून वेळ आहे. नंतर ॲडमिशन घेतल्यानंतर पुन्हा सुट्ट्या असणार सईला. आणि आज आम्ही छान मस्त मेनू करणार आहे. काय करणार आहे बघा पुढे. नाही, चला तर आज मस्त आपण आहे ना पाव वडे करतोय. तर बऱ्याच ताईंना आहे ना भजे कसे करते, तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुला खूप वेळा विचारलं भजे कसे करते, रेसिपी शेअर कर. तर आता आम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी करू ना, तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी.
तर कधी कधी कसं होतं काही गडबडीत मी करत असते, त्यामुळे ते म्हणजे केल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला सगळ्या ताईंनी विचारलं होतं. तर मी आज सगळ्या ताईंना आम्ही कसे पाववडे करतो ते पण तुमच्यासोबत शेअर केले. मी पाववडा मिरची तळते गरम आहे बाळा, नको गरम आहे, जाय तू तिकडं, तेल आहे ना, तेलापाशी नाही यायचं. कढीपत्ता आपल्याकडे झाड आहे ना. तर तुम्हाला आज मी पाववड्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तेल थोडं एक्स्ट्रा तापलं होतं त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आहे थोड्या वेळेसाठी. बघा छान मस्त होतात घरच्या घरी. आम्ही बाहेरचं सहसा पाववडे बाहेर खाण्यापेक्षा घरीच करतो. आमच्या सिन्नरला वडापाव भेटतो स्पेशल, पाववडे आम्ही घरीच करतो. वडापाव आणतो आम्ही बाहेर. आज तुम्हाला छान मस्त चिवड्याची पण रेसिपी शेअर करणार आहे. आम्ही घरी चिवडा करतो भेळीचा, तर ते पण तुम्हाला दाखवते. आमच्या आई करणार आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवते. आता पाववडे तळून झाले, खाऊन झाले की मग आम्ही चिवडा करणार आहे. आज आमच्या स्वयंपाकाला सुट्टी आहे, थोडंसं ब्रेक आहे, कारण आमची दुपारी जेवण पण थोडे लेट झाले. आणि उन्हाळ्याचं आपण खूप पाणी पित असतो ना, त्यामुळे असं रात्रीचं जेवण पण जास्त हेवी चालत नाही. आणि मग आज सगळ्यांना खायची इच्छा होती, तसं तेलकटचं खूप जास्त चाललंय आमच्याकडं, पण मग चला म्हटले करूया असं. बस हे बघा, सैला तुम्हाला चप्पल दाखवायची, सँडल दाखवायची होती. सगळ्या ताईंना हाय कर ना तू. नमस्कार सगळ्या ताईंकार. इकडं कसा झालाय पाववडा सई? ए बाळा, छान छान झालं ना? बाबन तू मिळून खाते का? आता कशाला आली? पाणी घ्यायला निघत नाही. चला, सगळ्यांचे गरमागरम पाववडे खाऊन झाले. त्यानंतर आता चिवडा करायला घेतला आहे. थोडंसं आईने जिरे टाकले तेलामध्ये. तर जे पाववडे तळले ना तेच तेलामध्ये केलेले. त्यानंतर शेंगदाणेही मस्त आता फ्राय करून घेतो. शेंगदाणे फ्राय झाले का त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, म्हणजे शेंगदाणे आणि हिरवी मिरची सोबत केलं. आणि हिरवी मिरची थोडीशी मोठी मोठी कापली आहे, कारण सई पण चिवडा खाते ना, मग ते निवडताही आलं पाहिजे. जास्त बारीक कट केल्यानंतर लहान मुलं ते खातात, मग पुन्हा ते खाण्याची त्यांची इच्छा नसते, कारण त्यांना तिखट लागतं. तर त्यामुळे आम्ही ना मोठी मोठी कापली होती मिरची सईसाठी. तर म्हणजे तिलाही दिसली की ती बरोबर काढते असं. शेंगदाणे आणि हिरवी मिरची थोडी फ्राय झाल्यानंतर ते चिवड्यामध्ये टाकून दिले, म्हणजे कुरमुरे. तर भेळीचेच कुरमुरे होते हे, आपल्या म्हणजे आम्ही किराणा दुकानातून आणलेले होते. काही 40 का 45 रुपयाचे अर्धा किलो असं किलो होते कुरमुरे. मी अर्धा किलो घेऊन आली होती. आणि आम्हाला आहे ना चिवडा भेळ सगळ्यांनाच आवडतो, आणि आम्ही कायम करून ठेवत असतो डब्यामध्ये, म्हणजे भूक लागले का मधले भुकेसाठी खूप छान आहे असं. चला, तर इकडे माईने ना लसूण टाकला, कढीपत्ता टाकला. कढीपत्त्यानेही चिवड्याला खूप छान स्वाद येतो. आणि घराच्या बाहेरच आम्ही छोट्या कुंडीमध्ये कढीपत्ता लावलेला आहे, खूप छान फुटला आहे. तुम्हाला दाखवेल पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मी. चला, तर लसूण आणि कढीपत्त्याला थोडीशी तडका देऊन घेतला, तर तेव्हा आता त्या चिवड्यामध्ये टाकून देतो. कारण यामध्येच मसाला टाकला असताना तो मसाला सगळा काय कढीपत्त्याच्या पानांना चिटकला असता.
तर माई बोलल्या की आपण पहिले कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देऊन त्या चिवड्यामध्ये टाकू, त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकू. पुन्हा थोडंसं तेल घेतलं चिवड्याच्या प्रमाणामध्ये आणि त्यामध्ये आपल्या घरचं लाल तिखट, थोडीशी हळद टाकली आणि ते मग चिवड्यामध्ये सगळं काही मिक्स केलं. चवीपुरता मीठ टाकलं आणि कढईला भरपूर काही तेल असतं, त्यामुळे त्या कढईमध्ये ही थोडेसे असे कुरमुरे टाकून घेतले, जेणेकरून आहे ना ते सगळं काही तेल म्हणजे आपलं मसाला तेल सगळं काही चिवड्यालाच यूज होईल असं. आणि सगळं काही हाताने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी फरसाणही आणलं होतं किराण्यामध्ये, तर मग ते पण याच्यामध्ये टाकले. एकदम छान घरगुती अशी भेळ तयार झाली आणि भरपूर होते. तर चला, तर अशा प्रकारे आम्ही चिवडा तयार केला. तुम्हीही नक्की तयार करा. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.